या भुवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलंबरातील तू परी. श्वासात संगीत भास तू, डोळ्यात श्रावण हास तू, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हासिणी. तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी, तू या धरेची ग परी. अनुरागिनी, 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 अनुदामिनी. मला आशा ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये पुन्हा जॉब मिळालाय सर, आणि ह्यासाठी रिअली थँक्स टू यू सर. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. दॅट्स गुड न्यूज. मी माझ्या रूममध्ये जातोय झोपायला. मला सकाळी नाश्त्यासाठी किंवा लंचसाठी उठवू नका प्लीज. ठीक आहे. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मळ ग तू, कांचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, नीलांबरातील तू परी. अनुदामिनी, 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 अनुदामिनी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हासिणी. तुला जरी तू बावरी, तू या धरेची ग परी. हे सिद्धी राजा, आता सगळं तुझ्या भरोशावर आहे. तुला तर माहितीच आहे ना की मी त्यांची साथ मिळवण्यासाठी आणि त्यांच्या जवळ राहण्यासाठी स्वतःला अशा बंधनात बांधले की मला आता पत्नी बनून राहणं
कठीण होत चाललंय, पण आजपर्यंत तुम्हीच मला रस्ता दाखवलाय आणि मी कधीच माझा धर्म पाळायला चुकले नाहीये. हे सिद्धिराजा, तुझ्याकडे फक्त एवढीच विनंती आहे की पुढेही कुठेही कधी पण माझ्यासमोर कुठली अडचण आली ना, तर तुम्ही माझी मदत कराल. माझ्या आणि त्यांच्यामध्ये ज्या पण समस्या आहेत, मला त्यांना आपल्या योग्यतेने सोडवायचंय. पण कधी कधी माझ्यासमोर असे अनोळखी कठीण प्रसंग येतात की माझं डोकंच चालत नाही. बस सिद्धिराजा, तू अशाच परिस्थितीमध्ये माझी मदत कर. गुड मॉर्निंग. अरे सॅवी, तू अजून झोपलीयस? उठ चल. हे बघ, मी तुझ्यासाठी गरमागरम कॉफी बनवलीये आणि मी कॉफी खूपच स्ट्रॉंग बनवते. सॉरी यार, डोळेच नाही उघडले. थँक्यू. इट्स ओके. तसंही तू रात्रभर मला तुझ्या स्टोरीज सांगत होतीस. तू तुझ्या आयुष्यात खूप काही सहन केलंयस यार. रिअली यू आर अ ब्रेव गर्ल. पण आता थोडी पॉझिटिव्ह बन तू. थोडा स्वतःचा विचार कर. आयुष्य जगणं इतकं सोपं राहिलेलं नाहीये यार. तुला माहितीये लोकांची मेंटॅलिटी आजकाल कशी झाली आहे ते? यूज अँड थ्रो वाली. म्हणून अपॉर्च्युनिस्ट बन आता. आणि मुलींनी तर या सगळ्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. कशी झालीये कॉफी? सांगितलं नाहीस तू. आहे ना स्ट्रॉंग? खूप चांगली आहे. यु नो, मी काय विचार करत होते? आय थिंक तुला नॅन्सीला धडा शिकवला पाहिजे. शी इज द वन हू हार्म्स यू बॅडली. पण ती खूपच चालू मुलगी आहे. जर ती असा दावा करते की देववर प्रेम करते ती, तर मग सोपं आहे. पण आता ती देवचा तिरस्कार करते. प्रेम करते तेव्हाच तर तिरस्कार करते. आणि असा राग खूपच डेंजरस असतो ज्याचा संबंध प्रेमाशी आहे. आणि देवच्या पत्नीचा विचार करायचा झाला तर ह्याचा विचार तुला करायचा आहे की अनुदामिनी तुझ्या लाईफमध्ये इंटरफिअर करते की तू अनुदामिनीच्या. तर दादाला खुश करण्यासाठी तू आज हा सुगंध पसरवतेस, हो ना? हो. वहिनी, मला पण काहीतरी सांग ना, की मी काय करू? मला पण काहीतरी करायला हवं ना. काजल येईल ना, तेव्हा आपण तुझ्या दादासाठी छानसा नाश्ता बनवूया, ठीक आहे? तर मग वहिनी, काजलचा वेट करायची काय गरज आहे? तू मला सांग, मी सगळी तयारी करते. अच्छा ठीक आहे. तू एक काम कर, तू पहिल्यांदा पालक निवडायला सुरुवात कर. तोपर्यंत मी हा धूप संपवते आणि मग मी तुला सांगते की कणकेमध्ये काय काय घालून ती भिजवायची आहे, ठीक आहे? ठीक आहे. या सगळ्यात वहिनीचं मन खूप रमतं. तू अजून इथेच उभी आहेस? वहिनी, ते तर मी तुला पाहत होते. तू किती इन्व्हॉल्व होऊन हे सगळं करतेस ग. कोणी दुसरं असतं ना, तर रुटीन काम समजून केलं असतं. माझ्यासाठी हे सगळं काम रुटीन नाहीये. याने फक्त माझं मन नाही, तर पूर्ण घर शुद्ध होतं. आणि जी घरात नकारात्मक ऊर्जा येते ना, ती पण संपून जाते.
आणि मन काही चांगलं करण्यासाठी प्रभावित होतं. आणि हे तेव्हा होतं जेव्हा आपण पूर्ण मनाने हे सगळं करतो. माहितीये मनोहा, आस्थेत ना खूप शक्ती असते. देव आहे की नाही या पुराव्याची काहीच गरज नाहीये. बस एक निस्वार्थी मन आणि शुद्ध भाव याची गरज पडते. अरे बापरे, तू तर प्रवचन पण देऊ शकतेस. अगं, याला प्रवचन नाही, सुवचन म्हणतात. अच्छा जाऊ दे, तू पालक निवडायला सुरुवात कर. तोपर्यंत मी धूप दाखवून येते. ठीक आहे. वहिनी, देते. मी धूपदाणी दाखवून येते. हॅलो. फोन कट नको करूस, कारण मी तुला खूप इम्पॉर्टंट न्यूज देण्यासाठी फोन केलाय. गोष्ट अशी आहे की देव परत आलेला आहे आणि तू सांगितलं देखील नाहीस. काय? हो, आता काय बोलू मी. गोष्ट अशी आहे की देव खूपच अनलकी समजतो तुला. त्याला असं वाटतंय की हे जे काही झालंय ते फक्त तुझ्यामुळेच झालं आहे. आणि तो ज्या ॲस्ट्रॉलॉजर कडून ॲडवाइस घेतो तो चांगला ओळखीचा आहे माझ्या. ही मी एक प्रायव्हेट गोष्ट सांगितली तुला. जर तुला भरोसा नाही वाटत तर तू बोलू शकतेस त्याच्याशी. इनफॅक्ट तू सुद्धा त्यांना ओळखतेस, आपले रामचंदानीजी. तू फोन करून विचारू शकतेस त्यांना. ठीक आहे? प्लीज मला पुन्हा फोन नको करूस. सॅवी, अगं तू मला ओळखतेस, मी असं कधीच नाही करू शकत ग. अगं मी कितीही तुझ्या विरुद्ध गेलो तरी तुझं कधी वाईट नाही पाहू शकत. म्हणजे मी इच्छा करून सुद्धा तुझं वाईट कधीच नाही पाहू शकत. आता काय सांगावं, इतक्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहत होती पण माझ्यामुळे. चला काही हरकत नाही. आता तर तू ऐकलंय की कोणत्या मैत्रिणीकडे राहतेस ना? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता काय की तुझी कोणती अर्निंग चालू नाही ना, त्यामुळे तुला तिथे फ्रीमध्ये राहावं लागतंय. ठीक आहे, होतं असं कधी कधी. इनफॅक्ट मी तर तुला अशी ॲडवाइस देईन की यानंतर जितकं होईल तितकं तू सगळ्यांचा फ्रीमध्ये वापर करून घे. अगं तुझ्यासाठी खूपच फायदेदायक राहील. आणि हा फ्रीचा वापर खास करून, जास्त करून देवचा कर. ठीक आहे, ओके, गुड बाय. देवनी कमीत कमी फोन करून सांगायला तर हवं होतं की ते मुंबईला आलेत. नाहीतर मग एक मेसेज केला असता. मला देव खरंच अनलकी तर नाही समजत ना.
वहिनी, मी खूपच लकी आहे की मला तुझ्यासारखी गुणी वहिनी भेटली. ओवा आणि काळी मिरीचा यूज कुणालाही व्यवस्थित नाही माहित. तू मसाले ज्या प्रकारे यूज करतेस ते फक्त चवीला नसतात, तर आरोग्यासाठीही चांगले असतात. ते तर आहे. एका कुशल हाऊसवाईफला सगळं माहिती असणं खूप आवश्यक आहे. आणि हे सगळं तर माझ्या आजीने लहानपणी सांगितलं होतं. मसाले फक्त खायला प्यायला किंवा चवीसाठी नसतात, तर आरोग्यासाठी पण असतात. बस तुम्हाला इतकं माहिती असायला हवं की कशाचा वापर कधी करावा. वहिनी, मी दादाला उठवून येते. तो अजूनही झोपलेला आहे आणि तो इतक्या लेट तर कधीच नाही झोपत. नाही नाही, त्यांना झोपू दे. ते बाहेर इतके दिवस राहून आलेत ना, त्यांचं रोजचं रुटीन आहे ते सगळं बिघडून गेलंय. म्हणून तर त्यांची तब्येत खराब झाली आहे. झोपू दे आता. डोक्याने पण खूप थकले असतील ना ते. हो ना, नाही तर कुठे झोपतात इतका वेळ. पण जेव्हा ते उठतील ना, मी त्यांच्यासाठी मस्तपैकी चहा बनवेन. चहा पिऊन त्यांची तब्येत खूप छान होईल. तसं मी काल रात्री त्यांच्या खोलीत गेले होते. तू? हो, ते त्यांची तब्येत बघून ना थोडी काळजी वाटत होती, म्हणून मी बघायला गेले होते. माहितीये तुला, ते खूप बेचैन होते. त्यांना झोप पण येत नव्हती. जेव्हा ते झोपले तेव्हा कुठे मी त्यांच्या रूममधून निघाले. म्हणून तर अजून झोपू नयेत. खूप उशिरा झोप लागली होती ना त्यांना. बहिणी, जर दादाने पाहिलं असतं तर काय, जास्तीत जास्त 2-4 गोष्टी ऐकवल्या असत्या. मी ऐकलं असतं. अरे, काळजी करत बसण्यापेक्षा त्यांच्या 2-4 गोष्टी ऐकून घेतल्या असत्या. तसं पण त्यांची नाराजी पण माझ्यासाठी खूप काही आहे. देव फोन का उचलत नाहीये? देव खूपच अनलकी समजतो तुला. त्याला असं वाटतंय की हे जे काही झालंय ते फक्त तुझ्यामुळेच झालं आहे. आणि तो ज्या ॲस्ट्रॉलॉजर कडून ॲडवाइस घेतो तो चांगला ओळखीचा आहे माझ्या. ही मी एक प्रायव्हेट गोष्ट सांगितली तुला. जर तुला भरोसा नाही वाटत तर तू बोलू शकतेस त्याच्याशी. आपले रामचंदानीजी. हॅलो रामचंदानीजी. आज काहीतरी वेगळं बनवूया. बहिणी, तुझ्या हातात तर जादू आहे. तू काहीही बनवलंच चांगलंच लागेल. असं काही नाहीये. मी हे कणिक भिजवण्याची तयारी करते. जेव्हा काजल येईल तेव्हा बनवून देईल. या पालकचं काय करायचं? पालकाची भाजी बनवूया, पण रोजच्यासारखी नाही, एकदम वेगळी, जी चवीला पण चांगली असेल आणि आरोग्यासाठी पण चांगली असेल. जेव्हा तुझे दादा खातील ना, तेव्हा त्यांना खूप आवडेल. अरे, काजल अजून आली नाही. तिने तर यायला हवं होतं. मी आली वाटतं. मी बघते जाऊन. मला तर रोजच उशीर होतो. रोज लवकर येण्याचा प्रयत्न करते. काही हरकत नाही. काजल, सांगा ना. मी हॉल स्वच्छ केलाय. तुला वाटत असेल तर साहेबांची खोली साफ कर. तशी खोली साफच असेल ना, परवाच तू केली होतीस ना. काजल, मी कणिक भिजवतेय, पण बनवायचे तुलाच आहे. आज साहेबांसाठी ना एकदम वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवायचा आहे. तू लवकरच काम संपून ये, कारण जेव्हा साहेब उठतील ना तर सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता विचारतील. काल दुपारपासून काही खाल्लं नाही ना, म्हणून जा जा. बरं. झालं? लवकर लवकर.
सॅवी, मी जरा बाहेर जाऊन येते, संध्याकाळपर्यंत परत येईन. मी जुहूच्या आसपासच असेन. जर तुला वाटत असेल तर लंच आपण एकत्रच करूया. मी तुला दुपारी फोन करेन, मग आपण भेटून कुठल्या तरी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करूया. ठीक आहे? ठीक आहे. ओके, बाय. बाय. तू ना दुसरं काहीतरी काम कर. मी त्यांच्यासाठी चहा बनवते, तोही मस्त पैकी. चांगला चहा पिऊन चांगला नाश्ता करून साहेबांची तब्येत ना एकदम पालकासारखी हिरवी होऊन जाईल. मला माझी तब्येत छान करून घ्यायची काही गरज नाहीये. काजल, मला कोणत्या खास नाश्त्याची गरज नाहीये. आणि माझ्यासाठी नाश्ता आजपासून तूच बनवायचास.